सुंदर मनामध्ये भरली. हरकत नाही, यावेळी तुला जो कोणी आधार देईल ना त्यांचे मी आभारच मानेन. फोन चालू आहे पण कळत तर असेल ना माझा फोन येतोय. एवढ्या रात्री बापूंशी तर नाही बोलणार. माई आई तर घरातच आहे. मग ही कोणाशी बोल राहिली? मला काही नाही, पण माझा फोन बघून तर कळलं पाहिजे ना की बोलायचंय मला. आता मायाशी बोलायची बी गरज नाही हिला. हा हॅलो. हा ब्या, तू जागी कस काय आई? आता तू का जागा आहे बाळा? मग काय नाही, असंच. का भांडणार रे लतीशी? तुला कोणी सांगितलं? मला कोणी सांगायची गरज नसती. तीच बोलली असेल तुला. कोण? तुझी सून नाही का? आता माझी सून आणि तुझी तुझी कुणीच नाही का रे? या पाय, मला काही गरज नाही तिची. बर काय? अरे ऐकलं मी. मग तुला काय वाटत मला आहे गरज तिची? हे पाय, मला काय वाटतं ना अभ्या ते महत्वाचं नाहीच आहे. तुला काय वाटतं ते महत्वाचं आहे. मला काय वाटत ते सांगितलं ना मी तुला. आहे मला कुणाची गरज नाही, माझा मी समर्थ आहे. हो, बोलला का तिच्याशी? मी तुला काय सांगू राहिलो, मला तिची गरज नाही. तू कायला सारखं? अभ्या, गरज नसलेल्या माणसांची बी बोलतोच की आपण. गरज नाही मला. बरं, मग मला गरज आहे म्हणून तरी बोलशील का तिच्याशी? केलता मी फोन. हा मग बिझी आहे. हा, बोलत असेल ना कोणाशी तरी. काय बोलती? मला तर माहितीच नव्हतं ना. फोन बिझी लागतो, मी कोणाशी तरी बोलते हे माहिती आहे ना मला. आहे रॉकेट सायन्स आहे का त्याच्यात? आता रॉकेलचा काय संबंध इकडे? तू उगा ना चिडू नको बरं माझ्यावर. आहे तू कायला फोन केलता? भांडू नका रे बाळांनो. झालं तुझं सांगू? अभ्या, तिला समजून घे रे लेकरा. किती करती ती तुझ्यासाठी? ते जगासाठी. म्हणजे सांग तिला माझ्यासाठी काही बी करू नको, माझा मी समर्थ आहे म्हणा. असं नसतं अभ्या. आहे इथं जन्मात त्या बाप वाचून माझं काही अडलं नाही. आणि ही कोण आहे? अभ्या, तिला सांग मला गरज नाही कोणाची. आणि हप्ते ते अजिबात भरायचे नाही म्हणा माझे. माझं मी पाहून घेईन. आणि हो, तू बी आमच्यामध्ये पडू नको. हा, तिनं बी लगी येऊन तुला सांगायची गरज नव्हती. आवडलेलं नाही मला हे. किती ओळखते ती तुला? म्हणजे हेच की तुला वाटलं की ती मला म्हणली असेल असं. अभ्या, कायचा रे एवढा राग आलाय तुला? राग नाही आलेला आहे. आणि तू वकिली करू नको तिची. मी सांगतो तेवढा निरोप दे तिला. हा, मायामध्ये पडू नको, माझे हप्ते भरू नको, माझा मी समर्थ आहे. कळलं तुला? झोप आता आणि काळजी घे. आता टेन्शन घेऊन बसू नको. हो, गुड नाईट. काय झालं तुला रडायला? सॉरी वहिनी, काही नाही. सॉरी काय म्हणती? काय झालं सांग मला. काही नाही. ट्रेनिंग भारी पडतंय का तुला? अगे दे सोडून ते ट्रेनिंग. कुठं झेंडे गाडायला जायचंय तेव्हा आपल्याला? नाही वहिनी, ट्रेनिंगचं काही नाही. नाही मग काय झालं? काही नाही वहिनी, असंच. असं कोणी काय बोललं का तुला? भाऊजींशी भांडण झालं वाटतं. लते, अगं तू मायापासनं किती बी लपवलं ना तरी मला माहितीच आहे की तू गपचूप जाऊन भाऊजींना भेटत असणार आहे. सांग मला, खरं खरं सांग काय झालंय? भाऊजींशी भांडण झालंय. मी ओळखते ना त्यांचा स्वभाव. फटकन, एकदम फटकन बोलून टाकतात. समोरच्या मनाचा काही विचार करत नाहीत का? वाईट वाटेल का काय? आपण न बोलतात. तर तुझं माझं काय आहे? अहो वहिनी, असं काही नाहीये. मग भरल्या घरात पाणी कशाला काढते डोळ्यात? नाही येड लागलंय का तुला? काय लते, मग सांग की मला. मी काय जाऊन सांगणार नाही लगे कुणाला. काय झालंय? कशावरनं भांडण झालंय? अहो वहिनी, असं काही नाहीये. ते फक्त जरासा थकवा आलाय. बरं,
कर मग तू आराम कर, मी बघते स्वयंपाकाचं. तू आहे का? म्हणजे मला वाटलं आप्पा आले की काय. आब्याशी बोलत होती का? हा ना, म्हणून तर घाबरले. मला वाटलं आप्पा आले असेल तर झालं, हितच भांडणं होतील आमची. त्या दोघांची भांडणं मिटवता इथे आमच्या सुरू व्हायची ना भांडणं. भांडण म्हणजे आब्याला ती कशी भांडला का? हा ना, आधीच डोक्याला एवढा ताप आहे, कायला भांडायचं दोघांनी. लती रडत होती, लय वाईट वाटलं मला. आहे काहीतरी मेजर गंडलंय त्यांचं. म्हणजे मी बी आब्याला भेटून आलो ना आता. तो विचित्र सारखा वागतोय, म्हणजे तिरसट सारखा काही बी बोलू राहिलाय तू. अरे तूच सांग, तोच तिला म्हणला होता ना फिटनेस कडे लक्ष दे, फिटनेस कडे लक्ष दे. हा ना, पण आता तोच म्हणून राहिलाय की तिने काहीतरी लिमिट मध्ये राहायला पाहिजे. हे काय नवीन? म्हणजे आब्यान आपला बुद्धू आहे, बुद्धू. ते तर आहेच. त्याचं त्याला सोडून बाकी सगळ्यांना कळतंय की त्याला काय होतंय ते. काय होतंय त्याला? लतिकाला मिस करतोय तो. हा का? लग्न झालं ना, आणि त्या सगळा संसार नीट सुरू व्हायच्यात भाऊसाहेबांना बाहेर जावं लागलं घराच्या. पण आता मी मिस करतोय हे सांगणार कसं? इगो आडवा येतो ना त्याचा. काय लतीचा मिस कॉल. कोणाचा इगो आडवा येऊ राहिला? काय विचारू राहिलो मी? बंधुराजांचा ना? पाणी आणते तुमच्यासाठी. आपल्या माणसांपेक्षा इगो कधी मी मोठा होऊ देऊ नाही. पांजळेल आहे तुमचं पोरग. शर्यत होस तर हाडाची काड करून घेतात बघा, पण शर्यतीचा नाद काय सोडायचे नाहीत. पाहिलं ना मी येताना आता, ऊर फटूस तर जीव खाऊन पळत होते नुसते. आतेबाई, हिला ती काऊन रडू राहिली हो? भांडण झालं वाटतं तिचं आणि बोल. छापा काटा. छापा पडला तर तू जाणार, आणि काटा पडला तर नाही जाणार. खरंच मामी म्हणल्या तसं टेन्शनमुळे विचित्र बोललं असेल का? आता मी त्याला सपोर्ट द्यायचं सोडून त्याच्यावर रागवते का? अभ्या शर्यतीत जिंकणं हे माझ्या इगोपेक्षा बी मोठं आहे. या छोट्या भांडणाचा बाऊ करायला नको मी. करू का त्याला फोन? माझा त्याला सपोर्ट आहे म्हणून त्याची इच्छा नसेल माझ्याशी बोलायची तर मला नाही त्याच्या गळ्यात पडायचं. त्याला वाटलं बोलावंसं करेल तो फोन, आणि नसल बोलायचं तर मी परत केला फोन तरी घेणारच नाही तो. ठीक आहे, मी आता फोन करणार नाही. हिला करू फोन का नको?